एका गावात एक श्रीमंत माणूस आणि त्याची पत्नी राहत होती. त्यांना मुकेश नावाचा एक मुलगा होता. मुकेश खूप गर्विष्ठ होता. जेव्हा मुकेश मोठा झाला तेव्हा त्या श्रीमंत माणसाने आणि त्याच्या पत्नीने त्याला लग्नाची मागणी घातली. मुकेश म्हणाला, बाबा, मी फक्त त्याच मुलीशी लग्न करेन जिला रोज 10 चपलांचे फटके बसतील. माझी एकच इच्छा आहे की मी ज्या कोणत्याही मुलीशी लग्न करेन तिला रोज 10 चपलांनी फटके देईल. आपल्या मुलाची ही विचित्र अट ऐकून सेठ आणि त्यांच्या पत्नीला धक्का बसला. त्यांना आश्चर्य वाटायचे की त्याचे लग्न तरी कसे होणार, आणि जर तो रोज 10 वेळा बुटाने मारणार असेल तर आपली मुलगी त्याला कोण देईल. एके दिवशी आपल्या मुलीसाठी वर शोधत एक व्यापारी गावात आला. कोणीतरी त्याला मुकेशबद्दल सांगितले. अमुक अमुक त्याला एक मुलगा आहे आणि तो आपल्या मुलासाठी स्थळ शोधत आहे. तो सेठ मुकेशच्या आई वडिलांना भेटायला आला आणि त्याने त्याच्या मुलीला लग्नाची मागणी घातली. मुकेशही तिथे उपस्थित होता. मुकेश पटकन म्हणाला, बघा, मी फक्त अशाच मुलीशी लग्न करेन जिला मी रोज 10 बुटाने मारू शकेन. जी कोणी माझी पत्नी होईल तिला माझ्या हातून रोज 10 बुटे मिळतील. हे ऐकून मुलीच्या वडिलांना आश्चर्य वाटले. त्यांना प्रश्न पडला की आपल्या लाडक्या मुलीला अशा ठिकाणी कोण पाठवेल. त्याला त्या मूर्खाकडे मार खायला पाठवावे असा विचार करून सेठ उठून घरी परतला. तो घरी पोहोचल्यावर त्याने आपल्या पत्नीला सर्व काही सांगितले. तिने त्याला विचारले की त्याचा निर्णय काय आहे. त्या व्यावसायिकाने उत्तर दिले, मी स्पष्टपणे नकार दिला. बरं सांगा बरं, कोण आपल्या मुलीला मार खायला पाठवेल. सेठाने म्हणाले, तुम्ही अशा नात्याला होकार दिला नाही हे चांगले झालं. तिची मुलगी, जिचं नाव होतं सीमा जवळच उभी राहून ऐकत होती. ती केवळ अभ्यासातच हुशार नव्हती, ती प्रचंड बुद्धिमानही होती. ती एक अतिशय हुशार मुलगी होती. तिने तिच्या वडिलांना सांगितले, बाबा, मला त्या मुलाशी लग्न करायचं आहे. हे ऐकून तिच्या आई वडिलांना कमालीचा धक्का बसला. ते म्हणाले, मुली, रोज तुला 10 चपलांनी मारणाऱ्या अशा वेड्या माणसाशी तुला लग्न का करायचं आहे. सीमा म्हणाली, बाबा, मी सगळं सांभाळीन, तुम्ही फक्त माझं लग्न त्या मुलाशी लावून द्या. मुलीचे वडील पूर्णपणे हादरून गेले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांची मुलगी एका अशा वेड्या माणसाशी लग्न करू इच्छिते जो तिला रोज 10 बुटांनी मार देईल. वडिलांनी पुन्हा आपल्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, अगं वेड्या मुली, रोज 10 बुटाने मार खाल्ल्यावर तुझे सगळे केस गळून जातील. म्हणून त्या वेड्या माणसाशी लग्न करण्याचा विचार सोडून दे. तुझ्यासाठी स्थळांची काही कमतरता नाही. तुला अनेक सुंदर स्थळे मिळतील. पण ती मुलगी तयार झाली नाही. ती सारखी म्हणत होती, बाबा, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते, कृपया आमचं लग्न त्या मुलाशी लावून द्या. सीमाच्या आईवडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिचे आईवडील पुन्हा मुलाच्या घरी गेले आणि त्यांना म्हणाले, बाळा, तुला हुंडा हवा असेल तर आम्हाला सांग, तू जे मागशील ते आम्ही तुला देऊ. पण तू ही कोणती विचित्र अट घातली आहेस की तू रोज तुझ्या बायकोला 10 बुटाने मारशील. मुलगा म्हणाला, बघा, मला हुंडा नको, फक्त हीच अट हवी. तुम्हाला लग्न करायचं असेल तर करा, नाहीतर तुमच्या मुलीचं लग्न दुसरीकडे करून द्या. जा आणि ते शोधा. आता त्या मुलीच्या वडिलांचं काय. माझ्या मुलीची तीच इच्छा होती, म्हणून त्याने त्याची नात्याची पुष्टी केली. वरात वेळेवर आली आणि सीमा वधू झाली. ती वधूच्या वेशात मुकेशच्या घरी परतली. त्या श्रीमंत माणसाने तिला भरघोस हुंडाही दिला होता. सीमाचे तिच्या सासरच्या घरी स्वागत झाले. तिच्या सासूने दृष्टी काढून तिला मिठी मारून सुनीचे घरात स्वागत केले. थोड्या वेळाने सीमाच्या सासूने तिच्यासाठी जेवण आणले. त्या रात्री तिने जेवण करून ती तिच्या खोलीत सोडून गेली. त्या पहिल्या रात्री सीमा आपल्या नवऱ्याची वाट पाहत पलंगावर बसली होती. तेवढ्यात मुकेश आला. त्याने आपला जोडा काढला आणि म्हणाला, माझ्यासाठी तुझं डोकं पुढे कर. मला तुझ्या बुटाने मारायचं आहे. सीमा म्हणाली, बघ, तू मला 10 बुटाने मारू शकतोस, मला काही हरकत नाही. सगळं काही माहीत असूनही मी तुझ्याशी लग्न केलं आहे, त्यामुळे मला 10 बुटांची भीती वाटत नाही. पण मला एक गोष्ट सांग, माझ्या आईवडिलांनी मला जन्म का दिला, माझा सांभाळ केला आणि भरपूर हुंडा देऊन माझे लग्न लावून दिले, पण त्यांनी मला एकदाही चापट मारली नाही. मग तुला मला 10 चापटे मारण्याचा काय अधिकार आहे. कारण मी तुझी कमाई एकदाही वापरली नाही. मी एक ग्लास पाणी सुद्धा प्यालेले नाही. मी जे काही जेवण केलं ते तुमच्या वडिलांच्या कमाईतून होतं. मी अजून तुमच्या कमाईतला 1 रुपयाही वापरलेला नाही ना. मी काही खाल्लं आहे. मग मला 10 चपला मारण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे. आधी मी माझ्याबद्दल सांगते. तुझ्या कमाईतून किमान मला काहीतरी खायला दे, तरच तुला 10 बूट मिळतील. हे ऐकून तो मुलगा गप्प झाला. त्याला वाटू लागले की तिचे म्हणणे बरोबर होते. त्याच्याकडे जे काही होते ते सर्व माझ्या आईवडिलांचे होते, कारण मी अजून काहीच कमावलेलं नाही. पत्नीकडून हे ऐकून मुकेशला धक्का बसला.
आणि तो उठून आपल्या आईवडिलांकडे गेला व त्यांना सर्व काही सांगितले. हे ऐकून मुकेशच्या वडिलांना अतिशय आनंद झाला आणि आपला अस्वस्थ आनंद लपवत ते म्हणाले, बाळा, माझी सून अगदी बरोबर म्हणते, पण आपल्याकडे 7 पिढ्यांना खायला घालण्या इतके पैसे आपल्याकडे आहेत. मात्र तुला काम करण्याची गरजही भासणार नाही. पण मुद्दा हा आहे बाळा की यात तुझ्या कमाईचा काहीही संबंध नाही. हे ऐकून मुकेशला खूप वाईट वाटले आणि त्याने दुसऱ्याच दिवशी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्याचे वडील खरे तर व्यावसायिक होते. ते व्यापारी होते जे जहाजांवर माल भरून दुसऱ्या देशांमध्ये त्यांची खरेदी विक्री करत असत. मुकेशनेही तोच व्यवसाय करायचे ठरवले. ते आपल्या वडिलांना म्हणाले, बाबा, मला व्यवसाय करण्यासाठी फक्त एक जहाज आणि थोडे पैसे द्या. तुम्ही बघाल की मी लवकरच खूप पैसे घेऊन परत येईल. असे म्हणून मुकेशने वडिलांकडून व्यवसायाची सर्व माहिती घेतली आणि ते निघाला. जाताना तो आपल्या पत्नीला म्हणाला, तुम्ही बघाल मी खूप पैसे कमवीन. मी लवकरच खूप पैसे कमवून परत येईन. मग त्या पैशांनी मी तुम्हाला जेवण आणि पाणी देईन. त्यानंतर पूर्ण अधिकाराने मला लागतील तितके बूट मी तुम्हाला देईन, प्रत्येक दिवसासाठी एक. हे ऐकून सीमा म्हणाली, ठीक आहे महाराज, जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा मी तुमच्यासमोर नतमस्तक झालेली असेन. तुम्हाला पाहिजे तितके मला लाथा मारा. मुकेशने सर्वांचा निरोप घेतला आणि व्यवसायासाठी आपल्या जहाजावर चढून निघाला. त्याच्या चेहऱ्यावर त्याचा अभिमान स्पष्ट दिसत होता. आपल्या बिघडलेल्या मुलाला नक्कीच सुधारणारी एक अतिशय समजूतदार सून मिळाल्याचे कळाल्याने तिचे आई वडीलही आता समाधानी झाले होते. दरम्यान मुकेश आपल्या जहाजाने निघून गेला. तो प्रवासाला निघाला होता. त्याने 3-4 दिवसांच्या प्रवासाचे नियोजन केले होते. एके दिवशी त्याने एका बंदरावर थांबायचे ठरवले. त्याने जहाज तिथे उभे केले आणि तो शहर पाहण्यासाठी निघाला. तो ज्या शहरात थांबला होता ती गुंडांची वस्ती होती. तो थोडंच अंतर चालला असेल तेव्हा त्याला एक माणूस काठीच्या आधाराने चालताना दिसला. तो माणूस जवळ येऊ लागताच मुकेशच्या लक्षात आले की त्याच्या एका डोळ्यावर हिरवी पट्टी होती, ज्यावरून तो आंधळा असल्याचे दिसत होते. या माणसाला फक्त एकच डोळा आहे. तो एका डोळ्याचा माणूस मुकेश जवळ येताच म्हणाला, यावेळी तू आलास, पण तुझे वडील आले नाहीत. तुझे वडील खूप हुशार आहेत. त्या माणसाला आपण कधीच भेटलो नव्हतो. या विचाराने मुकेश खूप अस्वस्थ झाला नाही आणि त्याला हे माहीत आहे. मुकेश त्या एका डोळ्याच्या माणसाला म्हणाला, मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही. मला स्पष्टपणे सांग. तो एका डोळ्याचा माणूस म्हणाला, मागच्या वेळी जेव्हा तुझे वडील इथे आले होते तेव्हा मी त्यांना काहीतरी सांगितले होते. मला पैशांची गरज होती म्हणून मी माझा एक डोळा त्यांच्याकडे गहाण ठेवला आणि 10,000 रुपये उसने घेतले. आता मी 10,000 रुपये वसूल केले आहेत. तो वडील असो वा मुलगा, मला काही फरक पडत नाही. मला फक्त माझा डोळा परत हवा आहे. हे तुझे 10,000 रुपये आणि माझा डोळा परत दे. हे ऐकून मुकेश खूप अस्वस्थ झाला. त्याला डोळे नव्हते आणि त्याच्या वडिलांनी त्याला त्याबद्दल सांगितलेही नव्हते. म्हणून त्याने त्या एका डोळ्याच्या माणसाकडे मदत मागितली. तो त्या माणसाला म्हणाला, भाऊ, सध्या तुमचा डोळा माझ्याकडे नाही आणि माझ्या वडिलांनीही मला त्याबद्दल काही सांगितलेलं नाही. पुढच्या वेळी मी येईन तेव्हा तुमचा डोळा नक्की घेऊन येईन. असे म्हणून मुकेश पुढे चालू लागला. मग तो एक डोळा असलेला माणूस ओरडू लागला आणि गर्दी जमली. सगळ्यांसमोर तो एक डोळा असलेला माणूस ओरडला, मी त्याला पैसे दिले असूनही तो माझा डोळा परत देणार नसेल तर त्याने आपला एक डोळा काढून मला परत करावा. त्याच्या आजूबाजूच्या लोकांनीही मुकेशला पकडले आणि त्या एका डोळ्याच्या माणसाचा डोळा परत करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकू लागले. यामुळे मुकेश खूप घाबरला. त्याला काय करावे हे सुचत नव्हते. तो म्हणाला, सध्या त्याचा डोळा माझ्याकडे नाही. मी तो पुढच्या वेळी परत आणेन. त्यामुळे मला जाऊ द्या. पण कोणीही त्याला जाऊन देत नव्हते. तो पैसे द्यायला तयार नव्हता. तेव्हा एका माणसाने त्याला काही पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला. तो माणूस म्हणाला, ठीक आहे, आता मला फक्त 5,000 रुपये दे. पुढच्या वेळी येशील तेव्हा माझा डोळा घेऊन ये. तेव्हा त्या माणसाने मुकेशकडून पैसे घेतले आणि तो पळून गेला. मुकेशने विचार केला, बरं, आता त्रास संपला. फक्त 5,000 रुपयांमध्ये मी सुटलो. असा विचार करत मुकेश शहराच्या दिशेने चालत राहिला. जसा तो शहराच्या वेशीत शिरला त्याला एका पायाने अपंग असलेला एक माणूस कुबड्यांवर चालत त्याच्याकडे येताना पाहिला. तोही मुकेश जवळ आला आणि म्हणाला, तुझे वडील यावेळी आले नाहीत. तुझे वडील फार हुशार निघाले. तुझे वडील माझा एक पाय त्यांच्याकडे गहाण आहे आणि यावेळी तो स्वतः न येता त्यांनी तुला पाठवले. पण वडील असोत वा मुलगा, काय फरक पडतो. मला फक्त माझा पाय परत हवा आहे. पुन्हा गोंधळून मुकेश म्हणाला, मला तुझ्या पायाबद्दल काहीच माहीत नाही. तो लंगडा माणूस म्हणाला, बाळा, मागच्या वेळी तुझे वडील इथे आले होते
तेव्हा मला पैशांची गरज होती, म्हणून मी माझा पाय तुझ्या वडिलांकडे 8,000 रुपयांना गहाण ठेवला होता. माझ्याकडे पैसे आहेत, तुझे पैसे घे आणि माझा पाय परत कर. मुकेश पुन्हा खूप अस्वस्थ झाला. आधीची घटना आठवून त्याला वाटले की जर हे प्रकरण मिटले नाही तर तो सुद्धा माणसे गोळा करून माझ्यावर हल्ला करेल, म्हणून मी त्याला थोडे पैसे देऊन प्रकरण मिटवतो. तो म्हणाला, बघ भावा, सध्या तुझा पाय माझ्याकडे नाही, पुढच्या वेळी येईन तेव्हा तुझा पाय घेऊन येईन. तुम्ही काही पैशांनी हे प्रकरण मिटवू शकता. तो एक पायाचा माणूस म्हणाला, ठीक आहे, आता मला 5,000 रुपये द्या, पुढच्या वेळी माझा पाय नक्की घेऊन या. मुकेशने त्या लंगड्या माणसापासून सुटका करून घेण्यासाठी त्याला 5,000 रुपये देऊ केले. त्याने त्या माणसाला पैसे दिले आणि तो लंगडा माणूस निघून गेला. मुकेश आता बाजाराच्या मध्यभागी पोहोचला होता. तो बाजारात फिरत होता, काय खरेदी करता येईल आणि काय विकता येईल याचा अंदाज घेत होता. मग मुकेश बाजाराच्या मध्यभागी एका घरासमोर उभ्या असलेल्या एका स्त्रीवर मुकेशची नजर पडली, जी बराच वेळ त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिला पाहताच तो तिच्याकडे पाहतच राहिला, कारण ती इतकी सुंदर होती की तिच्या डोळ्यात पाहणारा कोणीही तिच्या मोहात पडला असता. मुकेश तिच्याकडे पाहत असल्याचे पाहून त्या स्त्रीने हाताच्या इशाऱ्याने त्याला जवळ बोलावले. मुकेश तिच्याकडे आकर्षित झाला. तो तिच्या जवळ पोहोचल्यावर त्या स्त्रीने मुकेशला विचारले, तुम्ही इथे नवीन आहात असे दिसते. हो, मुकेशने होकारार्थी मान हलवली आणि ती स्त्री म्हणाली, तर मग तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि आमची अशी परंपरा आहे की जेव्हाही पाहुणे येतात तेव्हा आम्ही त्यांना सोन्याच्या ग्लासात दूध देतो. तिने मुकेशला बसायला सांगितले आणि ती घरात गेली. थोड्या वेळाने ती दुधाने भरलेला एक सोन्याचा ग्लास घेऊन परत आली. तिने तो मुकेशला दिला. तिथे ही प्रथा आहे असे समजून मुकेशने तो संपूर्ण ग्लास पिऊन टाकला. मुकेशने दूध प्यायल्याबरोबर ग्लास खाली ठेवला. तेवढ्यात तिथे एक मांजर आले आणि त्याने ग्लास तोंडात धरून मुकेशच्या जहाजात लपून ती पळून गेली. मुकेशला या सगळ्यांची काहीच कल्पना नव्हती. आता तो जायला उठल्यानंतर ती सुंदर स्त्री त्याला म्हणाली, महोदय, आपण जाण्यापूर्वी माझा सोन्याचा ग्लास मला परत दे. मग मुकेशने पाहिले की त्याने तो ग्लास कुठे ठेवला होता, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो तिथे नव्हता. खरं तर तो सुंदर ग्लास, ती स्त्री सुद्धा एक ठग होती, जी लोकांना फसवण्यासाठी आपल्या मांजराचा वापर करत असे. मुकेशचा आग्रह होता की त्याने तो ग्लास तिथेच ठेवला होता, तर त्या स्त्रीचा आग्रह होता की त्याने तिचा ग्लास चोरून आपल्या एका साथीदाराला दिला होता आणि आपल्या जहाजावर पाठवून दिला. त्याचे संभाषण इतके तपले की तिथे गर्दी जमू लागली. गर्दी जमलेली पाहून ती स्त्री मुकेशला म्हणाली, ठीक आहे, जर तुम्ही मला 100 सोन्याची नाणी दिलीत तर मी काही करणार नाही आणि तुला जाऊ देईन. पण मुकेश आपल्या मतावर ठाम होता, मी काहीही चोरलेलं नाही, मग मी तुम्हाला सोन्याची नाणी का देऊ. तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर तिथून जात होते. संपूर्ण हकीकत ऐकून ते म्हणाले, मी आत्ताच तुझी झडती घेईन. पोलीस इन्स्पेक्टरने संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर मुकेशची झडती घेतली, पण त्याला सोन्याचा ग्लास सापडला नाही. तेव्हा ती सुंदर स्त्री म्हणाली, कोतवाल साहेब, त्यांनी माझा ग्लास त्यांच्या जहाजावर पाठवण्यासाठी कोणाला तरी पाठवले होते. त्यांनी ते लपवले असणार. चला त्याच्या जहाजावर शोध घेऊया. जेव्हा इन्स्पेक्टर अमिक सॅन मुकेशच्या जहाजाची झडती घ्यायला गेले तेव्हा त्यांना सोन्याचा ग्लास सापडला. हे पाहून इन्स्पेक्टरने मुकेशला अटक केली आणि स्थानिक राजासमोर हजर करण्यात आले. राजाने त्याला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्याचे जहाज जप्त केले. 6 महिन्यानंतर जेव्हा मुकेशची सुटका झाली तेव्हा त्याच्याकडे काहीही नव्हते. जसा मुकेश रस्त्यावर भटकत होता, मग त्याला एक माणूस भेटला. त्या माणसाने मुकेशला विचारले की तो कोण आहे आणि का भटकत आहे. मुकेशने त्याला आपली सगळी हकीकत सांगितली. त्या माणसाला त्याची खूप दया आली आणि मुकेशला म्हणाला, दादा, हे गुंडांचं शहर आहे आणि एकदा का तुम्ही पकडले गेलात की बाहेर पडणे अवघड आहे. तसंही तुमच्याकडे राहायला जागा नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याकडे राहू शकता. मी स्वतःचं पोट भरतो. जर तुला नाचता येत असेल तर स्त्रीचा वेश धारण करून माझ्यासोबत नाच आणि मी गाईन. असं केल्याने आपल्याला दिवसातून 2 वेळचं जेवण मिळेल, नाहीतर इथे राहणं खूप अवघड होईल. आता मुकेश समोर दुसरं कोणीही टिकू शकत नाही. दुसरा कोणताही मार्ग नव्हता, म्हणून त्याने त्या माणसाचा प्रस्ताव मान्य केला. स्त्रीचा वेश धारण केला आणि नाचू गाऊ लागला. असेच 8 महिने गेले. दरम्यान सीमा आपल्या पतीची वाट पाहत होती. 8 महिने उलटून गेल्यावरही जेव्हा तिचा नवरा परत आला नाही तेव्हा ती तिच्या सासू सासऱ्यांना म्हणाली, बाबा, माझे पती अजून परत आले नाहीत, म्हणून मला त्यांना शोधायला जायचे आहे. तो श्रीमंत माणूस म्हणाला, सुनबाई, या विशाल जगात तू त्यांना कुठे शोधणार. मी त्यांना शोधून काढेन. सीमा म्हणाली, नाही बाबा, तुमचं वय वाढत चाललं आहे, त्यामुळे तुम्ही घरीच राहायला हवं. माझ्यामुळे माझा नवरा घर सोडून गेला, म्हणून मी त्याला परत घेऊन येईन. मला फक्त 2 जहाज आणि थोडे पैसे द्या, म्हणजे मी जाऊ शकेन. जेणेकरून ती आपल्या पतीला परत आणू शकेल. त्या श्रीमंत माणसाने
आपल्या सोनेला एक जहाज आणि भरपूर पैसे दिले आणि तिला आशीर्वाद दिल्यानंतर तिला तिच्या मुलाला शोधून परत आणण्याची परवानगी दिली. ती निघताना तिचे सासरचे लोक तिला म्हणाले, मुली एकटी राहू नकोस, आमच्याकडे 5 विश्वासू माणसं आहेत, त्यांना तुमच्यासोबत घेऊन जा आणि एक पाळीव कुत्राही घेऊन जा जो तुमच्या आज्ञेनुसार आपला जीव द्यायलाही तयार असेल. सीमा तिच्या सासऱ्यांना म्हणाली. त्यांचा सल्ला ऐकून तिने आपल्यासोबत 5 माणसे आणि एक कुत्रा घेतला. सीमाने आपल्या सासरच्या मंडळींचा आशीर्वाद घेतल्यानंतर पुरुषाचा वेश धारण करून आपल्या पतीला शोधण्यासाठी जहाजावर चढली. ते जहाज 4 दिवस पाण्यावर प्रवास करत राहिले. 5व्या दिवशी जहाज एका बंदरावर थांबले. सीमा जहाजातून उतरली आणि तिने जहाजाची पाहणी केली. ती आपल्या माणसांना म्हणाली, मला वाटते की माझे पती याच शहरात असावेत, म्हणून आपण त्यांना इथेच शोधूया. सर्वजण जहाजावर माझी वाट पाहतील आणि मी माझ्या पतीला एकटीच शोधून काढेन. सीमा अजूनही तिच्या माणसाशी बोलत होती. तेवढ्यात तो एक डोळ्याचा माणूस आला आणि तिच्या शेजारी उभा राहिला. तो म्हणाला, बाळा, तुझे वडील यावेळी आले नाहीत. तुझे वडील फार हुशार निघाले. सीमाने त्या माणसाकडे बघून विचारले, काका, तुम्ही काय म्हणत आहात ते मला कळत नाही, कृपया स्पष्टपणे सांगा. मग त्याने डोळे उघडले. बाळा, मागच्या वेळी जेव्हा तुझे वडील इथे आले होते तेव्हा मला पैशांची गरज होती, म्हणून मी माझा एक डोळा त्यांच्याकडे 10,000 रुपयांना गहाण ठेवला होता. आता मुलगा येऊ वा वडील, मला काही फरक पडत नाही. मला फक्त माझा डोळा परत हवा आहे. तुझे 10,000 रुपये घे आणि माझा डोळा परत दे. हे सर्व पाहून सीमाच्या लक्षात आले की हा माणूस एक भामटा होता आणि ती गुंडांच्या शहरात अडकली होती. कदाचित तिचा नवराही या गुंडांमध्ये अडकला असावा. सीमाने थोडा वेळ विचार केला आणि मग डोळा मारून आपल्या सोबत्यांना म्हणाली, बंधूंनो, काकांचा डोळा जहाजावर कुठेतरी ठेवला आहे, कृपया तो शोधून घेऊन या. तिच्या माणसाने थोडा वेळ शोधल्याचे नाटक केले आणि मग म्हणाले, साहेब, इथे बरेच डोळे ठेवलेले आहेत, पण आम्हाला काकांच्या डोळ्यांशी जुळणारा डोळा सापडत नाहीये. हे ऐकून सीमा म्हणाली, ठीक आहे, जर तुम्हाला जुळणारा डोळा सापडत नसेल तर चाकू घेऊन काकांचा डोळा कापून काढा. हा दुसरा डोळा सुद्धा काढून जहाजावर घेऊन जा. काकांना टपालाने पाठवून देऊ आणि परत घेऊन ये. हे ऐकून त्या एका डोळ्याच्या माणसाने हात जोडून विनवणी केली, कृपया मला माफ करा, माझा दुसरा डोळा काढू नका. आणि त्याच क्षणी तो पळू लागला. सीमा रक्षकांनी काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला, पण तो कुठेच दिसला नाही. तो धृत आहे म्हणून आम्ही तुम्हाला एकटे सोड, तो लबाड आहे म्हणून आम्ही तुम्हाला एकट्याने जाऊ देणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सीमाने 2 साथीदारांना तिच्यासोबत येण्यास सांगितले. तिने उरलेल्या 3 साथीदारांना सांगितले की त्यांना जहाजाचे रक्षण करायचे आहे, म्हणून त्यांनी इथेच थांबावे. जहाजात लपून बसा. सीमाने तिच्या पाळीव कुत्र्यालाही जहाजावर लपवले. तिने तिच्या 2 सोबत्यांना सोबत घेतली आणि ती शहराच्या दिशेने निघाली. जेव्हा सीमा शहराच्या वेशीजवळ पोहोचली तेव्हा एका पायाने लंगडत असलेला एक माणूस तिच्या समोरून गेला. तो त्याच्याकडे चालत गेला आणि पोहोचताच त्याला खडसावला, यावेळी तुझे वडील आले नाहीत का? मागच्या वेळी जेव्हा तुझे वडील आले होते तेव्हा मी माझा एक पाय त्यांच्याकडे गहाण ठेवला होता. असो, मुलगा असो वा वडील, मला काही फरक पडत नाही. नाही, मला फक्त माझा पाय परत हवा आहे. माझा पाय परत द्या आणि तुमच्या वडिलांकडून घेतलेले 8,000 रुपये परत घ्या. सीमाच्या लक्षात आले की तिची पुन्हा फसवणूक होत आहे, म्हणून तिने नम्रपणे विचारले, काका, आपल्या जहाजावर खूप पाय ठेवलेले आहेत. वडिलांनी कोणाचे पाय गहाण ठेवले आहेत हे मला माहीत नाही. आता मला कसे कळणार की तुमचा पाय कोणता आहे? म्हणून एक काम करा, तुमचा हा दुसरा पाय कापून आम्हाला द्या. हे जहाजावरच्या माझ्या माणसांना द्या आणि तुमच्या पायाचे माप घ्या. सीमाने आपल्या साथीदारांना इशारा करून म्हटले, चला, काकांचा पाय कापा. हे ऐकून तो लंगडा माणूस चकित झाला आणि हात जोडून म्हणाला, जाऊ दे, मला माझा पाय नकोय, बस एवढंच. तुम्ही मला इथून जाऊ दिले. असे म्हणत तो एक पायांचा माणूस लगेच पळू लागला. सीमा मागून ओरडली, अहो काका, तुम्ही तुमचा पाय घेऊ शकता. पण तो माणूस थोड्याच वेळात दिसेनासा झाला. सीमा आणि तिच्या सोबती खळखळून हसल्या. सीमा थोडी पुढे गेली आणि बाजाराच्या मध्यभागी पोहोचली. आजूबाजूला पाहिल्यावर तिला एका घराच्या दारात एक सुंदर स्त्री उभी असलेली दिसली. तिला एक स्त्री दिसली जी बराच वेळ तिच्याकडे एकटक पाहत होती. सीमाच्या नजरेला नजर भिडल्यावर त्या स्त्रीने तिला खुणावले. तिच्या पुरुषी वेशामुळे सीमा तिला पुरुषी वाटली. तिच्या जवळ पोहोचल्यावर सीमाने तिला विचारले, तुम्ही मला का बोलवले ते सांगा. ती स्त्री म्हणाली, तुम्ही परदेशी आहात असे दिसते. आमच्या घरी येणाऱ्या कोणत्याही परदेशी व्यक्तीचे सोन्याच्या ग्लासातून दूध घेऊन स्वागत करण्याची आमची प्रथा आहे. सीमाने त्या ग्लासातले दूध प्यायले
आणि ग्लास खाली ठेवला. तेवढ्यात मांजर आला आणि मांजराने तोंडात ग्लास पकडला आणि जहाजाच्या दिशेने धावली. मांजर जवळ येत असल्याचे पाहून कुत्रा भुंकू लागला. कुत्र्याचा आवाज ऐकून सीमाचे तिन्ही सोबती सावध झाले आणि त्याने काटेने मांजराला मारून पळवून लावले. मग ते मांजर तोंडात ग्लास घेऊन थुंगणीच्या घरी परत आले आणि पलंगाखाली बसले. सीमा दूध पिऊन निघणार इतक्यात थुंगणी तिला म्हणाली, ए अनोळखी बाई, तू दूध पिऊन झालीस, पण कृपया माझा सोन्याचा ग्लास मला द्या. सीमाने आजूबाजूला पाहिले, पण तिला तो ग्लास कुठेच दिसला नाही. हे पाहून तो गुंड मोठ्याने ओरडू लागला, बघा, या परदेशी माणसाने माझा सोन्याचा ग्लास चोरला आहे. हे ऐकून पोलीस अधिकारीही जवळ आले आणि म्हणाले, कृपया या परदेशी बाईचा सोन्याचा ग्लास बाहेर काढून तिला द्या. सीमा म्हणाली, मी दूध पिऊन ग्लास माझ्यासोबत खाली ठेवला. तो ठग म्हणाला, साहेब, आपण त्याच्या जहाजाची झडती घेऊया. जर माझ्या सोन्याचा ग्लास जहाजावर सापडला तर मी त्याच्याकडून 500 सोन्याची नाणी घेईल. पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी जहाजाची झडती घेतली, पण ग्लास सापडला नाही. तेव्हा सीमा पोलीस अधिकाऱ्यांवर खेकसली, तुम्ही माझ्या जहाजाची झडती घेतली, आता तिच्या घराचीही झडती घ्या. तिनेच ग्लास लपवला असेल आणि माझ्यावर दोष टाकत असेल. पोलीस इन्स्पेक्टरने त्या महिलेच्या घराची झडती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना पलंगाखाली एक मांजर तोंडात सोन्याचा ग्लास धरून बसलेले आढळले. इन्स्पेक्टरला प्रचंड राग आला आणि त्याने तिला अटक करून तुरुंगात टाकले. फसवणूक करणाऱ्याच्या तावडीतून सुटल्यानंतर सीमा बाजारात परत आली आणि आपल्या पतीला शोधू लागली. तेवढ्यात तिचे लक्ष शहराच्या चौकाकडे गेले. तिथे एक पुरुष गात होता आणि एक स्त्री नाचत होती. सीमाने त्या स्त्रीला ओळखले. ती ओळखीची वाटत होती. सीमाने तिच्या सोबत्यांना त्या दोघांना बोलवण्याचा आदेश दिला. तिच्या सोबत्यांनी त्या दोघांना बोलावले. सीमाने त्या माणसाला विचारले की बाई त्याला कुठे सापडली. त्यावर तो म्हणाला, ती बाई नाही, तो पुरुष आहे. तो आणि आम्ही दोघेही काळाचे बळी आहोत. आम्ही दोघेही असे वेश धारण करून स्वतःचे पोट भरण्यासाठी नाचतो आणि गातो. आता सीमाने तिचा नवऱ्याला ओळखले, पण सीमा पुरुषाच्या वेशात असल्यामुळे मुकेश तिला ओळखू शकला नाही. आता सीमाने मुकेशला सांगितले की जर तो तिच्या सोबत आला तर ती त्याला आणखी चांगले काम देऊ शकेल. मुकेश तयार झाला आणि सीमा त्याला आपल्या जहाजावर घेऊन आली. आपल्या सोबत्यांसोबत सीमाने मुकेशला आंघोळ घातली आणि त्याला त्याच्या स्त्रियेच्या निवासस्थानी नेले. त्यांनी त्याचे कपडे काढून एका खोक्यात ठेवले आणि त्याला पुरुषांचे चकचकीत कपडे घातले. मुकेश आता पुन्हा पूर्वीसारखा झाला होता. या नरक यातनेतून सुटका झाल्याने मुकेशला खूप आनंद झाला होता. तो म्हणाला, बघ मुकेश, मला 10 दिवसांसाठी व्यावसायिक निमित्त बाहेर जायचं आहे, म्हणून मी एका जहाजाने जात आहे आणि तू माझ्या बाकीच्या जहाजांचे रक्षण करशील. मी 10 दिवसांनी परत आल्यावर तुला 500 सोन्याची नाणी देईन आणि जर मी 10,000 दिले नाहीत तरीही मी तुला 500 सोन्याची नाणी पाठवीन. जर तो एका दिवसात परत आला नाही तर हे जहाज आणि त्यावरील सर्व माल तुमचा होईल. ही ऐकून मुकेशला खूप आनंद होतो आणि तो विचार करतो की जर तो परत आला तर त्याला 500 सोन्याची नाणी मिळतील. जर तो परत आला नाही तर मालाने भरलेले जहाज माझे होईल. मुकेश लगेच तयार झाला. सीमाने जहाज मुकेशच्या हवाली केले. आपल्या सोबत्यांसोबत परत आली आणि आपल्या सासरच्या मंडळींना पती भेटायला येणार असल्याचे तिने त्याला कळवले. ही बातमी मिळताच संपूर्ण कुटुंब आनंदाने भरून गेले. दरम्यान मुकेश जहाजावर आपल्या जीवनाचा आनंद घेत होता. 12 दिवस उलटले आणि जेव्हा सीमा परत आली नाही तेव्हा मुकेशला वाटले आता तो व्यापारी परत येणार नाही, म्हणून आता मालाने भरलेले हे जहाज माझे आहे. असा विचार करून तो जहाज आपल्या घराच्या दिशेने निघाला. 4 दिवसांच्या प्रवासानंतर मुकेश घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर त्याने हिशोब करायला सुरुवात केली. तो म्हणाला, मी इतके दिवस घरापासून दूर आहे, दिवसाला 10 जोडे. या हिशोबाने त्या काळात किती जोडे तयार झाले असतील. हिशोब करून मुकेश जोडे घेऊन सीमाकडे गेला. त्याचा अहंकार जराही कमी झाला नव्हता. त्याने गर्वाने आपली छाती फुगवली. मी 8 महिन्यात जेवढे पैसे कमवले आहेत तेवढे तुझ्या वडिलांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यातही कमावले नसतील, तो सीमाला म्हणाला. ही ऐकून सीमा खळखळून हसली. तिचे हसणे पाहून मुकेशला राग आला. मुकेशने विचारले, तू का हसते आहेस? डोकं पुढे कर आणि चपलांचे फटके खायला तयार हो. सीमा म्हणाली, मी चप्पल खाणार नाही. मुकेशने रागाने विचारले, तू तुझं वचन का मोडत आहेस? सीमाने विचारले, हो, हे खरंच आहे का? हे पैसे तू कमवले आहेस की एखाद्या व्यापाऱ्याने तुला दान म्हणून दिले आहेत? हे ऐकून मुकेशला धक्का बसला. तिला हे सर्व कसे कळले याचा तो विचार करू लागला. थोड्या वेळाने सीमाने पेटी उघडली आणि त्यातील वस्तू त्याला दाखवल्या. मुकेशने चौकात नाचताना घालायचे स्त्रियांचे कपडे जपून ठेवले होते. हे ते पाहून मुकेशला लाज वाटली. त्याने आश्चर्याने आपल्या पत्नीकडे पाहिले आणि सीमा म्हणाली,
ज्या व्यापाऱ्याने तुम्हाला त्रास दिला, तो ज्याने तुम्हाला मालाने भरलेले जहाज दिले, तो दुसरा कोणी नसून मीच होते. हे ऐकताच मुकेशचा गर्व क्षणात भंगला आणि हात जोडून सीमाची माफी मागू लागला. मी इतक्या मोठ्या संकटात आहे हे कोणालाही न सांगता हे प्रकरण इथेच दडपून टाकावं असं मला वाटतं. सीमा हसून म्हणाली, म्हणजे आता तुम्ही मला 10 चपलांनी मारणार नाही साहेब? मुकेशचा सगळा अहंकार गळून पडला होता. म्हणून त्याने हात जोडले आणि म्हणाला, भाग्यवान, तुझी इच्छा असेल तर तू मला रोज 10 बोटांनी मारू शकतेस, पण हे गुपित गुपितच राहू दे. माझी गुपित कोणालाही सांगू नकोस. मित्रांनो, जर ही तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.